नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृसेवेसंबंधी किंवा पितृदोष जर तुमच्या आयुष्यात असेल, तुमच्या कुंडलीमध्ये असेल, तर याच्यावरती अत्यंत प्रभावी आणि साधी सोपी सेवा आपण बघणार आहोत. आपण ज्यावेळी पण आता बघा, पितृदोष म्हणजे काय, तर पितृदोष आपल्याला का लागतो, पितरांची हाय आपल्याला का लागते, कधी लागते आणि त्याचे काय परिणाम आपल्या आयुष्यावरती होतात आणि ते परिणाम होत असताना कुठल्या अडचणी आपल्या येतात आणि ह्या अडचणींच्यावरती म्हणजे पितृदोषावरती थोडक्यात उपाय काय करायचा. बघा, बरेच मोठे मोठे उपाय आपल्याला सांगितलं जातं की पितृशांती घाला किंवा मोठे मोठे खर्चिक आपल्याला हवन करा किंवा असं बरंच काय काय सांगितलं जातं. पण जर तुम्हाला हे खर्चिक उपाय करायचे नसतील तर तुम्ही रोज म्हणजे महाराजांच्या सेवेसोबत, आपल्या गुरूंच्या सेवेसोबत पितरांचीही सेवा केली पाहिजे. गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की देवपूजेच्या आधी, देवांच्याही आधी आपण आपल्या पितरांची सेवा करायची असते. म्हणजे आपल्या पेक्षाही मोठे, आपल्या गुरूंच्यापेक्षा पण मोठे आपले पित्र असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले त्यांची सेवा करायची असते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला गुरूंची असेल, आपल्या देवी देवतांची सेवा करायची असते. तर का, बघा, जर तुमच्या आयुष्यात पितृदोष असेल तर कुठल्या अडचणी तुम्हाला समस्या येतात. बघा, तुमचा विवाह ठरत नसेल किंवा विवाह म्हणतो ना की अगदी सगळं जुळून आले तरी पण काही ना काही अडचणी येत आहेत आणि तो विवाह मोडतो किंवा ठरतच नाही, वय उलटून चाललं आहे, अशा विवाहाच्या अडचणी येतात. सोबतच तुम्हाला संतानप्राप्ती होत नाही आहे, म्हणजे बरेच वर्ष लग्नाला झाले तरी पण मूलबाळ होत नाही आहे किंवा घरात म्हणतो ना की वारस नाही आहे, मुलगा नाही आहे घरात, म्हणजे मुलीच होत आहेत. म्हणजे मी असं मुलगा मुलगी भेदभाव करत नाही आहे, मी एक रिॲलिटी सांगते की आणि म्हणजे मुलगाच होत नाही आहे किंवा म्हणजे काय म्हणतात ते, संतानच नाही आहे, म्हणजे वारंवार गर्भपात होतो आहे किंवा मिसकॅरेज होतं किंवा राहतच नाही आहे लग्नाला बरेच वर्ष, म्हणजे 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले तरीही गर्भधारणा होत नाही आहे किंवा नोकरी न लागणे, सतत कर्जबाजारीपणा किंवा पैशाची अडचण किंवा आजारपण, काही ना काही त्रास आपल्या घरात असतातच आणि पैसा आपल्या घरात टिकत नाही, सतत वाद होतात, भांडण होतात, क्लेश होतं, काहीच आपल्या घरात सरळ नसतं. त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा दोष तुमच्या घरात काय सांगतात, तो म्हणजे पितृदोष. आणि 100% ह्या अडचणी जर तुम्हाला येत असतील तर 100% तुम्हाला पितृदोष आहे. प्रत्येकाला पितृदोष हा असतोच, कुणाला जास्त असतो, कुणाला कमी असतो, पण सेवा ही सगळ्यांनाच आपल्याला पितरांची करायची असते. बघा, आपल्या पितरांची जर कृपादृष्टी असेल, पितरांचा आशीर्वाद असेल किंवा आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न असतील तर आपल्याला म्हणजे कुठल्याच संकटांना किंवा समस्यांना तोंड द्यावं लागत नाही किंवा अडचणी आपल्या आयुष्यात येत नाहीत. मग आता सेवा करायची तर काय करायची. बघा, नारायण नाग बळीसारखे किंवा बरेच मोठे मोठे विधी आपल्याला करावे लागतात. ते विधी अजिबात तुम्हाला करावे लागणार नाहीत. बघा, पितृपक्षामध्ये आपण अनेक सेवा बघतो म्हणजे पितरांच्या, पण पितृपक्षात तर आपण करत असतो, पण रोज म्हणजे रोज तुम्ही आपल्या स्वामींची सेवा करता, तुमच्या देवी देवतांची सेवा करता, तसंच आपल्याला पितरांची पण सेवा करायची आहे, भले तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो. आणि ह्या सेवेने तुमचा 7 पिढ्यांचा पितृदोष नाहीसा होईल, यात काही शंका नाही. पण ही सेवा करत असताना काही नियम आहेत. नियम म्हणजे काय, असं काही मोठे नियम नाही आहेत, म्हणजे ते पाळले तरच म्हणजे किंवा ते पाळूनच आपल्याला सेवा करावी लागते असं का नाही. अगदी जाता जाता आपण ही सेवा करू शकतो, पण काही त्याला असे बंधन आहेत की ही सेवा याच वेळी करायची. बघा, तर आता सगळ्यात पहिले म्हणजे पित्र आपल्यावरती कधी संतुष्ट होतात. मी सेवा सांगणार आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही म्हणाल की ताई विषयांतर खूप होतं, पण सेवा सांगण्याच्या आधीच त्या सेवेचं महत्त्व, ती सेवा का करायची असते, ती केल्यानंतर आपल्याला काय फळ मिळतं हे सुद्धा सांगणं खूप गरजेचं असतं. नाहीतर व्हिडिओ चालू केला आणि डायरेक्ट पितरांची ही सेवा तुम्ही करा. का करा, कशाला करा, कधी करा, त्याचे नियम काही पण सांगितलं पाहिजेच ना. तर ज्यांना बघायचं आहे त्यांनी व्हिडिओ बघा, नाही बघायचा त्यांनी स्किप केला तरी चालेल, काही हरकत नाही.
कळालं. आता कारण मला जी माहिती तुमच्यापर्यंत सांगायची असते ती व्यवस्थित नीट आणि म्हणजे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची असते. अर्धवट किंवा अपूर्ण माहिती पोचवून त्याचा काही उपयोग होणार नाही. मग तुम्ही कुठेतरी सेवेत चुकाल आणि सेवा तुमच्याकडून चुकीची होईल आणि त्याचा अनुभव तुम्हाला येणार नाही. अशा गोष्टी होत जातात. मग पुढचं सगळंच बिघडत जातं. तर असं त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा असतो माझा, पण सगळं मी व्यवस्थित सांगत असते. अगदी प्रत्येक गोष्ट लहानात लहान मी गोष्ट सांगत असते. तर आता आपल्यावरती पितृ कधी संतुष्ट होतात आणि आपल्यावरती पितृ नाराज का असतात बघा. आपल्या घरात जर पितरांची सेवा नसेल, त्यांची आठवण आपण काढत नसेल तर ते आपल्यावर नाराज असतात. बघा, पितरांची हाय कधी लागते तर ज्यावेळी आपल्या घरात एखादी व्यक्ती म्हणजे तिच्या कुठल्याच इच्छा पूर्ण न होता गेली असेल, म्हणजे अपघातात, अकाली मृत्यू किंवा हार्ट अटॅक किंवा गळफास लावून घेणे, औषध पिणे, अशा गोष्टींनी जर एखादी व्यक्ती, मुलगा मुलगी किंवा कुठलीही व्यक्ती गेली असेल आणि तिच्या कुठल्याच इच्छा पूर्ण झाल्या नसेल, तिला बाळ नसेल किंवा बाळ न होताच ती गेली असेल किंवा विवाह न होताच ती व्यक्ती गेली असेल, कुठलीच इच्छा तिच्या पूर्ण नाही झाली पण ती गेले, अशा व्यक्ती ज्या आहेत गेलेल्या त्या अतृप्त असतात. त्याची कुठलीच इच्छा पूर्ण झालेली नसते म्हणून त्या अतृप्त असतात. त्याच्यामुळे आपल्याला त्यांचा त्रास होत असतो कारण त्यांच्या कुठल्याही इच्छा पूर्ण झालेल्या नसतात आणि त्यांना म्हणून आपल्या इच्छा कुठल्याही पूर्ण होऊ द्यायच्या नसतात. का तर त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत ना, माझी इच्छा पूर्ण झाली ना, तुझी पण होऊ देणार नाही असं त्यांचं असतं. त्याच्यामुळे त्यांना संतुष्ट करणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून त्यांना संतुष्ट कसं करायचं तर रोज त्यांची आठवण काढायची, रोज त्यांची सेवा करायची, रोज त्यांना नैवेद्य दाखवायचा. अशा प्रकारे जर रोज तुम्ही त्यांची आठवण काढाल, त्यांची सेवा कराल तर नक्कीच ते तुमच्यावरती संतुष्ट राहतील आणि त्यांची हाय किंवा तळतळाट लागणार नाही आणि पितृदोषसुद्धा तुमचा कायमचा निघून जाईल. आता सगळ्यात आधी पितरांची सेवा काय करायची बघा. आपण म्हणजे आता आणि मी गुरुमाऊली नेहमी सांगतात की पितरांची जो सेवा करत म्हणजे आता तुम्ही एखादी स्वामींची सेवा करताय, स्वामींची सेवा करताय आणि पितरांची सेवा करत नाही तर म्हणजे स्वामींची सेवा पण तुमची स्वामींपर्यंत लवकर पोचणार नाही. कारण का सांगू का बघा, आपण ह्या साईडला असतो, आपले गुरु ह्या साईडला असतात आणि आपल्यामध्ये आपले पितृ असतात. म्हणून त्या पितरांना ओलांडून आपल्याला आपल्या गुरूंपर्यंत जावं लागतं. म्हणजे आपण इथे असतो, मध्ये पितृ असतात आणि मग गुरु असतात आपले. त्याच्यामुळे पितरांना ओलांडून आपल्याला आपल्या गुरूंपर्यंत पोहोचता येत नाही. म्हणून गुरुमाऊली नेहमी सांगतात की आधी तुम्ही पितरांची सेवा करा आणि मग तुमच्या गुरूंची सेवा करा. तरच ती गुरूंची केलेली सेवा गुरूंपर्यंत पोहोचेल. आणि म्हणजे तुम्ही गुरूंची सेवा करताय, पितरांना तसंच ठेवताय आणि डायरेक्ट गुरूंची सेवा करताय म्हणजे पहिल्या पायरीवरून डायरेक्ट जर 10व्या पायरीवर तुम्ही उडी मारत असाल तर तुम्ही कुठेतरी पडणारच. कळालं. त्याच्यामुळे आधी पितरांची सेवा करा, नक्कीच पितृ संतुष्ट होतील आणि तुम्ही गुरूंची सेवा करा, गुरुही संतुष्ट होतील. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर कधी करायची, आता कुठली सेवा करायची बघा. अगदी एक स्तोत्र आहे ते तुम्हाला वाचायचं आहे, रोज सकाळी वाचायचं आहे देवपूजेच्या आधी. मी आत्ता सांगितलं देवपूजेच्या आधी आणि गुरूंच्या सेवेच्या आधी आपल्याला पितरांची सेवा करायची असते. गुरुमाऊलींनी आपल्याला साधी सोपी सेवा सांगितलेली आहे. नित्यसेवेमध्ये आपण रोज ही सेवा करायची आहे. तर आता या बघा, हा आपला नित्यसेवेचा ग्रंथ आहे. या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पितरांची सेवा पण दिलेली आहे. तर शेवट इथं 170 पानावरती सेवा पितरांची असं दिलेलं आहे आणि इथे त्याचं म्हणजे लाभ पण दिलेले आहेत. आता कुठली सेवा करायची, तुम्ही ही सेवा हवनयुक्त पण करू शकता किंवा नुसतं फक्त स्तोत्र वाचू शकता. पण स्तोत्र वाचत असताना तुम्हाला काय करायचं, रोज सकाळी ज्या दिवशी तुमच्यासमोर व्हिडिओ होईल त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा चालू करा. आता करत नसाल तर ही सेवा चालू करा. कारण बघा, पितृ संतुष्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. एक वेळ गुरूंची सेवा नका करू म्हणजे, पण पितरांची सेवा करा, हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तर म्हणजे गुरूंची सेवा करू नका म्हणजे एक वेळ ती सेवा कमी करा, जेवढी करा ती कमी करा, पण पितरांची सेवा आधी करा. तर सगळ्यात पहिले काय करायचं, तुम्हाला देवपूजा वगैरे काही करायची नाही, आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर घर वगैरे स्वच्छ करायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून, आता तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिकडे तुमचं तोंड करून बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आणि ते आसन फक्त पितरांच्या सेवेसाठीच वापरायचं. कळालं. आता मी सगळं सांगते पुढं. तर बघा, हे पितृसूक्त जे आहे
पितृसूक्त, ते तुम्हाला एक वेळेस वाचायचं आहे. आणि पितृतृष्टीकायक दायक जे स्तोत्र आहे ते तुम्हाला एक वेळेस वाचायचं आहे. म्हणजे पितृस्तोत्र आणि पितृसूक्त हे 2 स्तोत्र जे आहेत ते तुम्हाला एक वेळेस वाचायचे. अगदी 2-2 मिनटात होतात, जास्त वेळ लागत नाही. बघा, हे स्तोत्र जे आहे पितृस्तोत्र, जे इथून चालू होतं ते इथंपर्यंत संपतं अगदी. आणि त्याच्या आधीचं जे आहे पितृसूक्त, ते तर अगदी एका पानाचं आहे. तर अगदी छोटे छोटे 2 स्तोत्र आहेत, पण अत्यंत प्रभावी आणि पितरांची सेवेसाठी खास हे स्तोत्र दिलेले आहेत. यामध्ये पितरांची स्तुती आहे आणि हे स्तोत्र आपण रोज वाचू तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदेच होणार आहेत. पिढ्यानपिढ्यांचा पितृदोष आपला नाहीसा होणार आहे. फक्त ही सेवा करताना एकच काळजी घ्यायची असते की देवपूजेच्या आधी तुम्हाला ही सेवा करायची असते. देवपूजा करून पितरांची सेवा करायची नसते. कळालं? दक्षिण दिशेला तुमचं तोंड आंघोळ वगैरे करायची, दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आणि हे 2 स्तोत्र वाचायचं. त्याच्यानंतर दिवा वगैरे लावू शकता, दक्षिण दिशेलाच तोंड करून दिवा लावू शकता. नाही लावला तरी चालेल, फक्त एक अगरबत्ती लावू शकता, ती पण नाही लावली तर चालेल. फक्त तुम्ही म्हणजे स्तोत्र वाचू शकता दक्षिण दिशेला तोंड करून. आणि जे बसण्यासाठी तुम्ही आसन घेताय ते आसन फक्त, आता तुम्ही देवपूजेसाठी वेगळं आसन घ्यायचं आणि पितरांच्या सेवेसाठी वेगळं आसन घ्यायचं. रोज जे आसन पितरांच्या सेवेसाठी घेताय तेच आसन रोज घ्यायचं पितरांच्या सेवेला. आणि तर एक दिवस पितरांच्या सेवेला वेगळं आसन घेतलं आहे आणि देवपूजेला पण तेच आसन घेतलं आहे असं नाही. पितरांच्या सेवेचं आसन वेगळंच ठेवायचं आणि असं कुठेतरी ठेवायचं जेणेकरून त्याला हात लागणार नाही किंवा ते कुणाच्या पायदळी येणार नाही असं. आणि रोज पितरांची सेवा करताना ते एकच आसन घ्यायचं. कळालं? आणि सेवा करून झाल्यानंतर ते आसन जे आहे ते झटकायचं, म्हणजे 3 वेळा झटकायचं असं. आता झटकायचं कसं तुम्हाला माहिती आहे, तर 3 वेळा ते झटकायचं. झटकल्यामुळे काय होतं तर आपले पितृदोष झटकला जातो. जो काही आहे तुमचा पितृदोष तुम्हाला लागलेला, कितीही असू दे, जास्त असो कमी असो, तो पितृदोष आहे तो झटकला जातो. आणि असं हळूहळू जर तुम्ही रोज ही सेवा करत गेला तर एक दिवस पूर्णपणे पितृदोषातून तुम्ही मुक्त व्हाल. आणि ही सेवा जी आहे कमीत कमी 6 महिने तरी कंटिन्यू करावीच लागते, तरच त्याचा फायदा आपल्याला होतो. नाहीतर 4 दिवस करताय, 5व्या दिवशी नाही करत, परत पुढचे 4 दिवस नाहीच करत, 6व्या दिवशी करताय, असं नाही. रोज करायची. रोज बघा, अगदी 5च मिनटात सेवा होते, जास्त काय लागतं का? नाही. याला नियम अटी काय नाहीत. फक्त एकच नियम आहे की देवपूजेच्या आधी ही सेवा करायची. मग तुम्ही आता देवपूजा 10ला करताय तर देवपूजेच्या आधी 9 वाजता वगैरे ही सेवा करायची. कधी पण करा, पण देवपूजेच्या आधी ही सेवा करायची. सेवा करताना ह्या सेवेचं वेगळं आसन घ्यायचं. सेवा झाल्यानंतर ते आसन 3 वेळा झटकायचं. याच्यामुळे आपले दोष झटकले जातात. कळालं? त्याच्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा, अनुभव घ्या. आणि बघा, ही सेवा जर तुम्ही करायला लागलात ना तर तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा हळूहळू कमी होतील. म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम तुम्हाला सतत येतात तर ते पैशाचे प्रॉब्लेम कमी होतील. आजार पण तुमच्या घरातील कमी होईल. म्हणजे पितृदोषामुळे ज्या काही तुमच्या आयुष्यात अडचणी येत आहेत त्या कमी होऊन 100% तुमची कामं होतील, कामे मार्गी लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जी गुरूंची सेवा करताय, स्वामींची सेवा करताय, तीही स्वामींच्यापर्यंत पोहोचेल आणि स्वामीसुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतील. सोबतच आपले पितरसुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतील, कायम संतुष्ट राहतील. म्हणून इतके फायदे आहेत या 2 स्तोत्राच्या पठणाने. फक्त 2 मिनटात ही सेवा होते, पण खूप प्रभावी ही सेवा आहे आणि ती आपल्याला प्रत्येकाला करावीच लागते. कारण प्रत्येकाला पितृदोष हा असतोच. तुम्हाला आहे, मला आहे, पण एखाद्याला जास्त असतो, एखाद्याला कमी असतो. पण प्रत्येकाला पितृ आहेत. आपण प्रत्येक पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे श्राद्ध घालतो, म्हणजे प्रत्येकाला पितृ हे आहेतच. त्यामुळे पितृदोष थोड्या कमी प्रमाणात प्रत्येकाला असतो. त्याच्यामुळे गुरुमाऊलींनी ही सेवा सगळ्यांना सांगितलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे आपण सगळ्यांनी ही सेवा करतच आहोत. तुम्ही अजूनही करत नसाल तर ही सेवा तुम्ही नक्की करा. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या सेवांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.